सोयगाव पंचायत समिती समोरील उपोषण मागे शेतकऱ्यांचा रोष कायम। गाय गोठे विहीर योजनेचे कुशलची रक्कम 2 वर्षापासून मिळत नसल्याने सावळतबारा येथील संतप्त शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्यावर रोष करत मंगळवारी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते। अखेर बुधवारी त्यांच्या मागणीची भाजपच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्याशी चर्चा करून सुवर्ण मध्य काढून लेखी आश्वासन देऊन हे उपोषण माघारी झालं आहे। सावळतबारा येथील विठ्ठल काळे, आनंदा चोपडे, संजय काळे, पांडुरंग गायकवाड, शिवराज इंगळे, संदीप काळे व मयत महिला शेतकरी सिंधुबाई काळे यांनी 2 वर्षापासून संबंधित रोजगार हमी योजनेतून एक विहीर, 6 गायगोठे पूर्ण करून ही संबंधित विभागाकडून या लाभार्थ्यांच्या खात्यावर कुशलची रक्कम वळती झाली नव्हती। त्यामुळे त्यांनी रोजगार हमी विभाग व गटविकास अधिकारी यांच्यावर रोष करत संबंधित अधिकारी हे जाणीवपूर्वक निधीची रक्कम असूनही खात्यात वर्ग करत नसल्याचा आरोप करून त्यांनी मंगळवारी आमरण उपोषणासाठी थेट सोयगाव पंचायत समिती गाठली। दरम्यान बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने माजी जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई काळे, जिल्हा चिटणीस सुनील गवांडे, राहुल राठोड, तालुका महिला आघाडीच्या नंदाबाई आगे, रवींद्र पाटील, प्रदीप राठोड आदींच्या शिष्टमंडळाने मध्यस्थी केली। यावेळी गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी तात्याराव माळी, रोहयो अभियंता सचिन चव्हाण, राहुल राठोड, गजानन फरकांडे, सुरेंद्र निकम आदींच्या पथकाने निधी प्राप्त होताच या प्रलंबित 60 शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची रक्कम खात्यात वर्ग करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिले। आमरण उपोषणाला बसलेल्या विठ्ठल काळे, आनंदा चोपडे, संजय काळे, पांडुरंग गायकवाड, शिवराज इंगळे, संदीप काळे यांनी तात्पुरती माघार घेतली आहे। यावेळी फरदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, शिवदास गोपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। डीएसपी न्यूज लाईव्ह, सिल्लोड सोयगाव प्रतिनिधी विजय काळे। बारा येथील आमचे शेतकरी कालपासून इथे उपोषणाला बसलेले होते। त्यांचे गाई गोठ्याचे पैसे आलेले नाहीत, 23-24 मधले आणि त्याच्यानंतरचे पैसे आले, पण 24-25चे, पण आधीचे पैसे आले नाही म्हणून लोक इथे उपोषणाला बसले होते। व्हिडिओ साहेब आले, त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की बाबा महिना 1.5 महिन्यात आम्ही तुमचे पैसे अकाउंटला जमा होतील आणि पूर्ण प्रयत्न करू। त्याच्यासाठी आम्ही आज येऊन व्हिडिओ साहेबांचा पाठपुरावा केला। व्हिडिओ साहेबही कालपासून तयार होते आणि आमच्या शेतकऱ्यांचं उपोषण सुटलंय। आता महिनाभरानंतर आम्ही बघू याच्यावर काय होतं आणि काय। धन्यवाद। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।